देशमुख आहेत अशी क्लिप व्हायरल झाली. ते रडार म्हणजे काय, जो व्यक्ती 25 वर्ष आमच्यात राहिला, ह्या दीपक देशमुखमुळे मुंडे परिवार फुटला, ह्याचा अर्थार्जनाचे विषय, ह्याची लाभार्थी, सगळ्यात मोठा लाभार्थी तो आमच्यातला होता. आणि अशा परिस्थितीत त्याला तिकीट मिळालं, एका मिनिटात तो तिकडे गेला, आमचे माणसं फोडत होता. आणि मी जो कॉल केलेला आहे हा निवडणूक झाल्यानंतर केला, जे आमचे सहकारी सुनील मस्के ज्यांनी राष्ट्रवादीमध्ये आता प्रवेश केलेला आहे, आणि आमचे 2 जीवाचे कार्यकर्ते मुन्ना मस्के असेल, गणेश मस्के असेल. आणि जेव्हा आपण 20-25 वर्ष राजकारण करतो तर तो व्हायरल करणं म्हणजे त्या कार्यकर्त्यावर सुद्धा विनाकारण अविश्वास आणि अडचणीत आणणं आहे. आणि हा बालिश माणूस आहे, आणि निवडणूक झाल्यापासून चाळे बघतो, सगळे माकड चाळे त्याचे, आणि वेड्याच्या इस्पितळाची गाडी पडली त्याच्यासाठी आणावी, हीच निवडणूक आयोगाला खरी तर मागणी मला करावी वाटते. त्यामध्ये दुसरं एक वाक्य असं आहे की तुम्ही तिकडे प्रवेश केलेला आहे, आणि असं काय झालं की तुम्ही तिकडे प्रवेश केलेला आहे, आपण आपल्या पीटीआर वगैरे आहेत आपल्या, ते पण आपल्या करायचे आहेत. नाही, पीटीआर म्हणजे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी 5 गुंठे जागा तिथे ऑलरेडी आम्ही घेऊन ठेवलेली आहे आमच्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीनं. आणि ह्या सगळं करत असताना आमचे साठेनगरचे सर्वच आमचे युवक हे पुढाकार घेत होते. त्यात सुनीलराव, आमचे बाकी सर्व सहकारी होते, पण मुन्ना आणि गणेश सुद्धा त्या प्रक्रियेतले होते. त्यांना म्हणलं हे सगळे काम आपल्याला करून घ्यायचेत, तुम्ही असं विनाकारण मनामध्ये राग धरून अनसिक्युअर्ड होऊन तुम्ही काय असा निर्णय घेऊ नका, परत या, तुम्ही चूक केली असेल, गेला असाल, आपण निवडून येतो मोठ्या मताने, तुम्ही परत या, आपले सगळे काम मार्गी लावू, ह्याच्यापेक्षा दुसरं काय लोकशाही असू शकते. यांच्यासोबतच अनेक नगरसेवकांनाही अशा प्रकारे दाबदब केलेले आहे, त्यांना फॉर्म परत घेण्यासाठी धमकी दिलेली आहे, अशा प्रकारचे तो एक त्याच्याकडे असले असते तर त्यांनी सगळेच तुम्हाला ऐकून दाखवले असते, त्याची आम्हाला प्रवृत्ती माहिती आहे. एकच कसा बसा मिळाला, आणि हे निवडणुकीनंतर मी बोललेलो आहे. मी आतापर्यंत त्या व्यक्तीवर कधी टीका टिप्पणी केली नाही, कारण आपण 25 वर्ष सोबत राहिलेलो होतो. राजकारण येईल जाईल, अण्णांना मानणारा, अण्णा त्याचे सुखदुःख सोडणारा व्यक्ती जर त्याच्या जीवनात असेल मुन्ना मस्केच्या, आणि मुन्ना मस्के जर अनसिक्युअर्ड फील करून जर दुसऱ्या पक्षात जात असेल, तर एक पक्षनिष्ठता म्हणून आणि मुंडे साहेबाचा एक कार्यकर्ता म्हणून मला त्याला धीर द्यावा लागेल, किंवा ठीक आहे, ह्या सगळ्यातून अण्णा बाहेर येतील आणि तुझं सगळं पहिल्यासारखं सांभाळतील तुला. कारण अण्णा जग जय रे सगळ्यांना सांभाळत होते, ह्याच्यात वादच नाही. परळीतल्या कुठल्या ह्याला अण्णा सांभाळत होते आणि कार्यकर्त्यांना सांभाळत होते, ह्यात मी चुकीचं काय बोललो? तुमची भूमिका काय आहे दादा? नाही, माझी काहीच भूमिका नाहीये. आता मी तर कुठल्याही, माझी सीडीआर चेक करावी, माझी नार्को टेस्ट करावी, अजून ब्रेन मॅपिंग करावी, जेवढे काही टेक्नॉलॉजी आहे सगळी करावी, माझी तयारी आहे. साहेब काय सांगाल, तुमच्या आवाजाची एक क्लिप रेकॉर्डिंग व्हायरल होती, त्याबद्दल असं? परळी नगर परिषदेचे उमेदवार दीपक देशमुख यांनी मला 29 तारखेला फोन केला होता. सुनील, तू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये धनंजय मुंडेंच्या गटामध्ये प्रवेश करू नको, तुला जे काय नोकरी लावतो, पैसे देतो, त्याच्या भूलतापाला मी बळी न पडता 1 डिसेंबर सायंकाळी 7 वाजता मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत धनंजय मुंडे, पंकजताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सन्माननीय शहराध्यक्ष आयुभाई पठाण, माजी नगराध्यक्ष भैयाजी धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखाली मी प्रवेश केला. त्या प्रवेश केल्याच्या नंतर 2 तारखेला लगेच सकाळी 7:30 वाजता मतदान होतं. त्या मतदानाचा बूथप्रमुख म्हणून मला भैयाजी धर्माधिकारी आयुभाई पठाण यांनी मला नेमणूक केली होती. त्या प्रभागामध्ये एकमेव मी उच्च शिक्षित आहे मातंग समाजामध्ये, आणि माझे 2 भाऊ मान्य भैया धर्माधिकारी आयुभाई पठाण, धनंजय मुंडे, वाल्मिकी अण्णा कराड यांचे एकदम निकटवर्ती कार्यकर्ते, त्यांच्याशिवाय ते राहू शकत नाहीत, जगू शकत नाहीत. आणि आज 2 दिवसाखाली मला भैयाजी धर्माधिकाऱ्यांनी फोन केला, वा आपला 25 वर्षाचा कार्यकर्ता आहे मुन्ना मस्के, गणेश मस्के, आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून दुसऱ्या पक्षामध्ये जातो, आज त्याला मला बोलायचं आहे. जिथं जगमित्र संपर्क कार्यालयामध्ये वाल्मिकांना नसलेले तरी मी, माझी पत्नी म्हणजे आमच्या वहिनी पहिली साहेब उद्याच्या नगराध्यक्ष आहेत, आपण पुढील वाटचाल चांगल्यापणानं करू. माते समाजाचे पूर्ण माते समाजाचे काम, जे समाजाचे राहिलेले आहेत, आर्थिक दृष्ट्या महाग असलेला समाज आहे आमचा माते समाज. मंदिराचं काम असेल,
रस्ते नाल्याचं काम असून एकत्र मिळून भैया धर्माधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं मला. दिनांक 28 तारखेला दिलं साठनगरमध्ये येऊन कॉर्नर बैठकीमध्ये. 28 तारखेला दिल्याच्या नंतर 29 तारखेला मला फोन आला दीपकचा की तू इकडे ये, तुला आम्ही पैसे देतो. पैसे देण्यासाठी मी सकाळी त्याच्या घरी गेलो, चहा पिला. नाना म्हणलं मला पैसे नको तुमचे, माझ्या आज अमर देशमुख यांची एक संस्था आहे मॉडर्न सोसायटी आहे, त्याचं काम करा. ते करणार नाही हे मी आज मीडियासमोर सांगतो. कारण माझ्या आज आयुष्याचं 19 वर्ष झालं मी अनुपंपावर काम करतोय, फुकट काम करतोय. आणि ह्याला तर खोटी प्रसिद्धी करीत असं दीपक देशमुख, त्याच्यावर मला त्याचा पर्याय मला करावा लागेल. प्रेस त्यांच्या आता परिषदेनंतर तुमचा एक त्यांना कॉल आला होता, तो कॉल सर्व म्हणजे तो म्हणलोच नाही. मी म्हणलो नाना तुम्ही माझं नाव, मी तुमचा कार्यकर्ताच नाही, मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत धनंजय मुंडे गटाचा कार्यकर्ता झालोय. 1 तारखेला